नमस्कार, सांगावा न्यूज मध्ये आपलं सरचं स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती। त्यामुळे आज रोजी बहुसंख्य सर्वच पक्ष आणि संघटनेच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। आपण आहोत आता पिंपरी चिंचवड शहरातील अजिंठा नगर या ठिकाणी। अजिंठा नगर या ठिकाणी आपण पाहतोय की माझ्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आणि परिसरातील नागरिक मतदार बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं 14 जणांचा पॅनल आहे। त्यामध्ये श्री काशीनाथ संभाजी जगताप, त्याचबरोबर सौ मंगलाताई अशोक सोनवणे, सौ मोहर युवराज कोकाटे, श्री विश्वास भगवान गजरमल या 14 जणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावरती 14 जण महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक 11 मधून लढत आहेत। आपल्यासोबत आता उमेदवार आणि काही मतदार बंधू भगिनी देखील आहेत। आपण सौभाग्यवती मोहर युवराज कोकाटे यांच्याशी आपण चर्चा करूयात। ताई, तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय वाटतंय, भावना काय आजची? नमस्कार, मी मोहर युवराज कोकाटे, माझं मशाल चिन्ह आहे। तर मला खूप आनंद होतोय। आमच्या साहेबांनी 35 वर्ष झालं कार्य केलेलं आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला सर्वांचा सपोर्ट आहे, सर्वांनी उभा केलेला आहे। तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, एवढ्या महिला भगिनी त्याचबरोबर पुरुष मंडळी सर्व तुमच्या पाठीशी दिसत आहेत। तुम्हाला खरंच मनपूर्वक शुभेच्छा। सरांचं कार्य या भागात प्रचंड दिसतंय, बऱ्याच आता वेगवेगळ्या चॅनेलवर पण त्यांच्या मुलाखती येत आहेत। खरं लोक आपल्या भागातील पण सरांना येऊन भेटतात। सर, एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढी लोक तुमच्या पाठीमाग जमतायत, याच्या पाठीमागचं काय रहस्य आहे बरं? या ठिकाणच्या अडचणीमुळं इथल्या जनतेनेच सपोर्ट करून मला पुढे करून म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडलंय आणि जनतेने उभा केल्याच्यामुळं मी उभा राहिलो। कारण मी 30 वर्ष राजकारणात आम्ही कधीच या निवडणुकीच्या भानगडीत पडलो नाही। जनतेचं मत आहे की ह्या भागातला नगरसेवक व्हावा, म्हणून ते आज सपोर्ट केल्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे। ताईंना तुम्ही पुढे केलेलं आहे। खरं म्हणजे स्त्री पुरुष समानता तुम्ही घरापासूनच सुरुवात केलेली आहे। तुम्ही उमेदवारी न घेता ताईंना दिलेला आहे, कारण महिला भगिनी सोबत आहेत त्यांच्या आणि त्यांची इच्छा होती, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं आता 50% दिले म्हणल्यानंतर आपल्याला बी काय बोलता येत नाही ना। जरी समजा पक्षाने उमेदवारी तिला दिली असेल तर काम मी प्रत्येक वार्डातलं मीच अडीअडचणी नडीआडीला गोरगरिबांच्या सुखादुःखामध्ये मी काय मागे राहणार आहे आणि इथून पुढच्या जे काय अडचणी असतील त्याला मी सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहे। सर, आता युती तर झालेली नाही किंवा कुठल्या आघाड्या नाहीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोबळावर लढतं, याबद्दल काय बोला? साहेब, गेल्या वेळेस ह्या भागामध्ये भाजपाचे 4 नगरसेवक होते आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक 2 नंबरला होते। म्हणजे ह्या भागामध्ये शिवसेनेचं या ठिकाणी दुसऱ्या नंबरचं मतदान आहे आणि आता असं झालंय की जवळजवळ 5-6 पॅनल या ठिकाणी झालेले आहेत आणि आपलं वोटिंग जे ते म्हणजे वन मॅन चालणारं वोटिंग आहे आणि आपल्याला ह्या भागामध्ये मानणारा वर्ग आहे, कारण का हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हा बाहेरचा भाग आहे आणि त्या भागातले लोक त्यांना बाहेरचा उमेदवार पाहिजे म्हणून ते आपल्याला पसंती दिली, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी प्रचंड असं बहुमताने आपण निवडले। तर या भागातील प्रमुख समस्या काय आहेत आणि त्या हायलाइट करून ते प्रथम प्राधान्याने तुम्ही सोडवाल, अशा कुठल्या समस्या आहेत? या ठिकाणी सर्वात प्रथम प्रश्न म्हणजे लाईटीचा आहे, लाईटीच्या नंतर पाणीचा आहे। लाईट नसल्यामुळं या ठिकाणच्या लिफ्ट बंद आहेत। 7 मजलीवर लोक आज पण चालत जातात, चालत येतात। वयस्कर माणसं एखाद्याची मैत जरी झाली तरी म्हणजे खाली न्यायला सुद्धा अडचणीत। पहिलं प्राधान्य आपण लाईटचा प्रश्न सोडू, त्यानंतर पाण्याचा सोडू, गटर असेल, जे काही स्वच्छता असेल त्या भागाचं पहिलं प्राधान्य देऊ। या ठिकाणी एसआरएचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे। या ठिकाणी 1264 लोकांच्या घरावर नंबर पडलेले, त्या 1264 पैकी जेवढे पात्र होतील तेवढा त्या बिल्डिंग मध्ये घर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। आता तुम्ही प्रचाराच्या दृष्टीने आपल्या प्रभागामध्ये फिरत असाल, जनरली नागरिकांचा रिस्पॉन्स कसा आहे? आता तर दिसतोय तो प्रचंड आहे, पण वेगवेगळ्या भागात 4ही कोपऱ्यामध्ये फिरत असताना नागरिकांचा रिस्पॉन्स कसा? रिस्पॉन्स म्हणजे कसा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मानणारे बरेचसे लोक या ठिकाणी, आणि जो पक्ष एक असा आहे की सगळ्या एक निष्ठ पक्ष चाललेला आहे, बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणारा पक्ष आहे आणि बाळासाहेबांची शिकवण आहे की 80% समाजसेवा करा आणि 20% राजकारण। त्याच्यामुळे आम्ही समाजसेवेत असल्यामुळे तो पक्ष आमचा फेमस आहे। कुणाच्या नड्याआडीला सुखदुःखामध्ये आम्ही आंदोलनाला रात्रंदिवस आम्ही सुखदुःखामध्ये असतो त्यांच्या। आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये साधारणतः आपले शिवसेनेचे उमेदवार किती असतील? या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी म्हणून उद्धव साहेबांची एखादी सभा होईल का आणखी काय स्टार प्रचारक आपल्याकडे येणार? आता ह्या भागामध्ये जे आमचे मराठवाड्याचे जे म्हणजे उमेदवार राहणार आहेत त्यांच्यासाठी शिवसेना पक्षाने स्टार प्रचारक म्हणून ओमराजे
निंबाळकर खासदार यांची निवड केलेली ना, आणि ते ओमराजे आणि कैलास पाटील ह्या ठिकाणी आमच्या सभेला बी येणार आहेत, आणि मध्यवर्ती एक उद्धव साहेबांची सभा होणार आहे, त्याचे पण नियोजन चालू आहे. नक्की सर, तुम्ही जोरदार तयारी केलेली. आपण पाहिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून या ठिकाणी एक पॅनल उभं केलेलं आहे. सामान्य नागरिक देखील आहेत, त्यांना देखील आपण प्रतिक्रिया विचारूयात. ताई ताई उभे राहिलेल्या आहेत तुमच्या भागातून, तुमची भावना काय, प्रतिक्रिया काय? सर्वांना नमस्कार, जय भीम. मी वंदना बनसोडे, उबाटा पक्षाची शिवसेनेची मी शाखा प्रमुख आहे. आम्ही खूप दिवस झाला आम्ही शिवसेनेचंच काम करतो, आणि आमची इच्छा होती की आमचा उमेदवार आम्हाला भेटायला पाहिजे. तर आमच्या ताईंना तिकीट भेटले, यांचा आम्हाला खूप आनंद झालाय. असे आम्ही भरपूर त्यांच्यासाठी कष्ट घेऊ, दारोदार फिरू आम्ही, पण ते आमचं शीट आम्ही आणू नये. मावशी, काय ताईंना निवडून देणार का एक मताने? देणार ना, 100%. 100%. त्यांनी आधी पण काम केलेले आहेत, आता पण काम करतात त्यांनी, म्हणजे काय नसून सुद्धा काम करतात, इथून पुढे पण काम करतात. त्यांना आम्ही सगळ्यांनी मतं देऊ. आजी, बोलायचंय तुम्हाला? बोला. हा, बोला, मी देतो, बोला. निवडून द्या. 100%. तुम्हाला इथं काही समस्या आहेत का प्रभागामध्ये? नेमक्या कुठल्या आहेत त्या सांगाल? नाही, लाईटीच्या समस्या आहेत आणि घराच्या समस्या आहेत. मग ताईंना तुम्ही आता निवडणुकीसाठी उभे राहिले, ताई प्रश्न सोडवतील तुमच्या? सोडवतील ना, पहिल्यापासून सोडवते ते त्यांचे मिस्टर, आता त्या पण सोडवतील. आता त्यांना सभागृहात पाठवायचंय. हा, ठीक आहे ना, पाठवू ना, मग त्यासाठीच उभं आहेत. जय भीम, जय शिवराय. मला असं वाटतं की अजंठा नगर मध्ये कोकाटे मामांनी निवडून यावं. आमचा खूप त्यांना सपोर्ट आहे, कारण त्यांनी आम्हाला प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक समस्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे. इथं लाईटीचा आणि पाण्याचा खूखूप प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला असं वाटतं की ते निवडून आल्यानंतर ना, आता तर एवढं काम करतच आहेत, पण इथून पुढे पण आहे ना, सगळी काही व्यवस्था अजंठा नगर मध्ये ना खूप चांगली होईल. आणि आम्हाला असं वाटतं की तेच निवडून येतील, आणि ते येणारच नाही. ताई, तुम्हाला एक प्रश्न आहे, मग आतापर्यंत ह्या ज्या समस्या आहेत त्या का सोडवल्या गेल्या नव्हत्या? काय त्याचं कारण असतं? आधीच्या नगरसेवकांनी का सोडवल्या? कारण ते येतात आणि निवडून द्या. पैसे वाटतात, ते पैशावर मत घेऊन जातात ते, पण त्याचं वळून फिरकून पण बघत नाही. म्हणूनच आणि तुम्ही स्थानिक आता उमेदवार दिले. त्याच्यामुळे आम्ही आहे ना कोकाटे मामांना म्हणतोय की तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहे, आणि त्यांनीच निवडून यायला पाहिजे. आम्हाला एवढी गॅरंटी आहे की ते येणार आणि ते सगळे समस्या दूर पण करणार. त्याच्यामुळे आम्ही त्यांना पुढे केलेलं आहे. जनतेला काय आवाहन कराल? जनतेला किंवा आम्ही ह्या ठिकाणी मशाल चिन्हावर उभा आहे, आणि ह्या झोपडपट्टीमध्ये मोठ्या पक्षाचं पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली, तर आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की बा आपल्या वस्तीतला उमेदवार आहे, जास्तीत जास्त या ठिकाणी मशालीला मतदान करावं. आमची पहिल्यापासून आम्ही आतापर्यंत नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून गेली, पण कुठल्याही नगरसेवकाने म्हणावं असं या ठिकाणी प्रस्थापितांनी काम केलेलं नाही. म्हणून आम्ही स्थानिक लेवलचा, बाहेरचा दरवेळेस आमचा उमेदवार बाहेरचाच निघून जातो, आणि स्थानिक लेवलचे प्रश्न कुणी या ठिकाणी हाताळत नाही. म्हणून आम्ही कोकाटेंना असं सांगितले की त्यांना तिकीट भेटले, त्यांच्या मिसेसला भेटले, तर त्यांच्या माध्यमातून आमच्या कोकाटे साहेब या ठिकाणी चांगलं काम करतील अशी आमची इच्छा आहे. आणि त्यांना आम्ही होऊन त्यांना या ठिकाणी उमेदवारी घ्या म्हटलं, तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत, आणि त्यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी आम्ही त्यांना निवडण्याचा प्रयत्न करू. युवराज कोकाटे म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ, सत्तेत नसताना सुद्धा कामं करीत होते. मग अशा ढाण्या वाघाला तुम्ही सत्तेत पाठवणार? हा, नक्कीच आम्ही यावेळेस त्यांना या प्रस्थापिताच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी त्यांना निवडून देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत, आणि घरोघर आम्ही जाऊन त्यांचा प्रचार करणार आहोत. आपण पाहिलं की या ठिकाणी अजंठा नगर या ठिकाणी आपण आहोत, की स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील तीव्र आहेत. कारण अगोदरच्या नगरसेवकांनी त्यांचं म्हणणं आहे की या परिसरामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि बाहेरून आलेले लोक गेली 50 वर्षापासून इथं राहतात. त्यांच्या अनेक विविध समस्या आहेत. प्रत्येक वेळी दर इलेक्शनला त्यांनी या ठिकाणी नगरसेवक निवडून दिले, पण त्यांनी त्यांच्या समस्याकडे कधीही पाहिलेलं नाही किंवा समस्या सोडवल्या नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी सर्वांनी निर्णय घेतलाय, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं त्यांनी इथं राहणारा इथला उमेदवार दिलेला आहे. ताईंच्या रूपानं ते मशाल या चिन्हावरती लढत आहेत, आणि प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्या पण त्याच आहेत की आम्हाला इथला उमेदवार निवडून आणायचा आणि आमच्या समस्या सोडवायच्या आहेत. सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे, पिंपरी चिंचवड, पुणे.